हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायसेट प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आज ना आपण गौरीसाठी अगदी छान अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। आता तुमच्या घरात गौरी गणपती आलेच असतील। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गोडाधोडाचं काय बनवायचं। अगदी इन्स्टंट असे पदार्थ आता आपण पाहणार आहोत आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे मँगो बासुंदी। आता आंब्याचा सीझन नाहीये आणि मँगो बासुंदी कशी बनवायची ते आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बासुंदी फक्त आपण 2 इंग्रेडिएंट वापरून बनवणार आहोत। मेन असे 2च इंग्रेडिएंट आहेत या रेसिपीमध्ये आणि ते कोणते ते मी तुम्हाला पहिलं दाखवते। आता मँगो बासुंदी बनवण्यासाठी आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा हे मँगोचे मोदक घेतलेले आहेत। हे मँगो फ्लेवरचे मोदक आहेत। असे कोणत्याही फ्लेवरचे मोदक तुम्हाला स्वीट होम मध्ये अगदी इझिली मिळून जातील। आपण इथे मँगो फ्लेवरचे मोदक घेतलेले आहेत। हे आपण 1 ग्लासभर इतकं दूध घेतलेलं आहे। आता हे दूध आपल्याला जास्त आटवायचं वगैरे नाहीये, त्याच्यामुळे आपण इतक्याच दुधामध्ये ही बासुंदी बनवणार आहोत। आता बासुंदी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दूध टाकून घेऊया कढईमध्ये। आता हे दूध ना आपल्याला फक्त गरम होईपर्यंत तापवून घ्यायचं, जास्त आटवायचं नाही। आता हे दूध ना आपल्याला जास्त आटवायची गरज नाहीये, कारण की आपण याच्यामध्ये मोदक वापरणार आहोत, त्याच्यामुळे ते दूध आपोआप आटलं जाणार आहे आणि बासुंदी आपोआप घट्ट होते। फक्त दूध गरम होईल इथपर्यंतच आपल्याला ते तापवायचंय। आता दूध अगदी छान असं गरम झालंय। आता याच्यामध्ये आपण मोदक टाकून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता दूध आपण आटवलेलं नाहीये, फक्त गरम करून घेतलंय। त्याला एक छान असा बॉईल आलेला आहे आणि आपण साई मोडून टाकली। त्यातली साई आपण मोडून टाकली। आता साधारणतः 4 मोदक घेतलेत आपण, ते याच्यामध्ये चुरून टाकूयात। आता छान असं मिक्स करून घेऊयात। मोदक ना अगदी पूर्णपणे विरघळले गेले पाहिजेत दुधामध्ये। आता इथे आपण हे मोदक वापरलेत ना, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये इतरत्र काही टाकायची गरज नाही। घरात फक्त दूध असेल ना तरी सुद्धा तुम्ही बासुंदी बनवू शकता। आणि तुम्ही ज्या कोणत्या फ्लेवरचे मोदक घरी आणणार ना त्या फ्लेवर मध्ये तुम्ही बासुंदी बनवू शकता। म्हणजे समजा तुम्ही पिस्ता मोदक आणलेत तर पिस्ता बासुंदी तयार होईल। तुम्ही गुलकंद मोदक आणलेत ना तर गुलकंद बासुंदी तयार होईल। अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या प्रकारच्या बासुंद्या अगदी इन्स्टंट अशा घरी करू शकता आता सणासुदीच्या दिवशी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे किंवा नाही हा पण तुमचा पर्सनल चॉईस आहे। किंवा मार्केटमध्ये ड्रायफ्रूट मोदक वगैरे पण भेटतात, ते पण तुम्ही आणू शकता। त्याने सुद्धा अगदी छान अशी बासुंदी तयार होईल। आता इथे आपल्याला हे जास्त शिजवून नाही घ्यायचं, कारण ऑलरेडी मोदक सुद्धा तयार होते, त्याच्यामुळे आता फक्त एकच उकळी आपण ह्याला आणणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता बासुंदीला कलर किती छान आलाय आणि पूर्णपणे जे मोदक आहेत ना ते याच्यामध्ये विरघळले गेलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आता यावरती ड्रायफ्रुट्स टाकू शकता तुम्हाला टाकायचे असतील तर, पण आपण ओरिजिनल मँगो फ्लेवर ठेवणार आहे, त्याच्यामुळे जास्त ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये टाकणार नाहीये, फक्त सजावटीसाठी ड्रायफ्रूट वापरणार आहोत। आता ह्याला एक छानशी उकळी येऊन देऊयात आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे मग आपल्याला। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं बॉईल इथे आलेला आहे आणि आपली बासुंदी लगेचच बनून तयार झालेली आहे। आता आपण लगेच गॅस बंद करून घेऊयात। अगदी घट्टसर अशी ही बासुंदी झाली, तुम्ही इथे पाहू शकता। इथे ना फक्त 1 बदाम आपण घेतलेला आहे, त्याचे थोडेसे काप केलेत आणि ते याच्यावरती टाकूयात गार्निशिंग साठी। बाकी आपण काहीही टाकलेलं नाहीये। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी मँगो बासुंदी बनवून तयार आहे। फक्त 2 इंग्रेडिएंट्स वापरून आपण ही बासुंदी बनवले, ते म्हणजे दूध आणि हे मोदक। आपण ना मोदक आणि दूध याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काहीही वापरलेलं नाहीये। अगदी साखर सुद्धा वापरावी लागत नाही, कारण मोदक ऑलरेडी गोड असतात। ड्रायफ्रुट्स फक्त आपण गार्निशिंग साठी टाकलेले आहे, ते पण तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही आवडले तर नाही टाकले तरी चालते। जो फ्लेवर आहे ना तो मेंटेन राहतो। दूध सुद्धा खूप कमी लागतं, फक्त 1 ग्लास दुधामध्ये आपण एवढी मोठी वाटीभर बासुंदी बनवलेली आहे। आपण बासुंदी आता लगेचच टेस्ट करून बघूयात। मँगो फ्लेवर आला अगदी ना, छानच आहे। आपण मँगो मोदक वापरले म्हणून मँगो फ्लेवर आलाय।
भारी लागते। खूप मस्त घट्टसर अशी बासुंदी झाली आहे, अजिबात दूध आटवलेलं नाहीये तरी अगदी घट्टसर अशी बासुंदी झाली। कमी दुधातली बासुंदी मेन पण म्हणजे घरी ना कमी इन्ग्रेडियंट आणि कमी दूध असेल ना तर तुम्ही डेफिनेटली ही रेसिपी ट्राय करू शकता। आता सध्या ना गौरी गणपतीचे सण सुरू आहेत, घरी रोज गोडधोड काहीतरी बनवावं लागतं। काय बनवायचं हा सगळ्यांना प्रश्नच पडलेला असतो। अशा वेळी ना थोडं झटपट असं काहीतरी बनवायचं असतं आणि चविष्ट सुद्धा बनवायचं असतं आणि सगळ्यांना आवडेल असं सुद्धा बनवायचं असतं। अशा वेळी तुम्ही ना ह्या वाल्या रेसिप्या ट्राय करू शकता। अगदी क्विक अशी रेसिपी आहे। 1 ग्लास दूध आणि 4 मोदक ह्यापासूनच ती बनलेली आहे, म्हणजे खूप कमी खर्चामध्ये बनले एकंदरीत। त्याच्यामुळे रोज काय ना काहीतरी बनवायचं, मग खूप क्वांटिटीमध्ये बनवलं तर प्रॉब्लेम होतो। रोज कोण खाणारं सुद्धा नसतं, रोज गोड गोड झालं की मग ते रोज खायला सुद्धा कंटाळा येतो। अशा वेळी मग हे असे पदार्थांना खूप सोपे पडतात, खाल्ले सुद्धा जातात आणि कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये बनतात। मेन पॉईंट म्हणजे तुम्ही ना नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करून बघा। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।